नमस्कार मंडळी, तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि बनवायला सुद्धा अतिशय साधी सोपी आहे। तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता। एकदम कमी तेलामध्ये झटपट अशा पद्धतीने आणि एकदम जिभेची चव वाढवणारी अशी ही रेसिपी आहे। तर बनवायला अतिशय साधी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण आज दुधी भोपळ्यापासून एकदम पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, एक दुधी भोपळा घेतलेला होता मी आणि तो अशा प्रकारे मी किसून घेतलेला आहे। तर मी इथे छोट्या आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे। जर तुमचा मोठ्या आकाराचा असेल तर तुम्ही अंदाज घेऊन त्याचा वापर करू शकता। तर याच्यामध्ये ही 4 ते 5 लोकांसाठी एकदम परफेक्ट प्रमाणासह ही तयार होते रेसिपी। तर या वड्या बनवण्यासाठी दुधी भोपळ्याचे तर मी अशा प्रकारे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा किसलेला सगळा भोपळा घेतलेला आहे। तर हा 1 वाटी भोपळ्याचा किस असेल अंदाजे, मी मोजून घेतलेला नाही आहे तरी सुद्धा। आणि त्याच्यामध्ये बसल तेवढं आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। तर एक छोट्या आकाराचा दुधी भोपळा होता हा, त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ। हे नॉर्मली घरी आपण जे दळून आणतो डाळीचं, तर तेच पीठ आहे। आणि यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला अगदी अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तर जास्त घालू नका, अर्धी वाटी एकदम परफेक्ट होतो। याच्यासाठी थोडासा खुसखुशीतपणा येतो या वड्यांना, त्यासाठी आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। आणि यावर आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथे ओवा घातलेला आहे मी 1 चमचा, छान हातावर क्रश करून घालायचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ सुद्धा मी घातलेलं आहे याच्यामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं होतं मी, तर ते घालून घ्यायचं आहे। आणि सोबतच भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे। तर ते हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ना, तर ते दाखवण्याचं राहिलं आहे माझ्याकडून याच्यामध्ये, पण त्याच्याशिवाय याला चव येणार नाही। थोड्याशा झणझणीत ह्या वड्या छान लागतात, म्हणून नक्की आवर्जून त्याचा वापर करा तुम्ही याच्यामध्ये। आणि सगळं घातल्यानंतर पाणी न घालता आपल्याला अशा प्रकारे हाताने याला एकदम कुस करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। कारण दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे वरतून सुरुवातीला पाणी घालू नका। जर आवश्यकता वाटली तर 1 हात चमचाभरच आपल्याला इथे पाण्याची गरज लागणार आहे। तर अशा पद्धतीने हाताने क्रश करून मी व्यवस्थित हे पीठ इथे भिजवून घेते। तर तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी हे पीठ आपलं ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि याच्यामध्ये मी अजूनही पाणी ॲड केलेलं नाही आणि करायचं सुद्धा नाही आपल्याला। पाणी ॲड जर तुम्ही केलं तर हे वड्या बनणार नाही याच्या, तर खूप पातळ बनणार। आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण घालतो, तर मिक्सरमधून फिरवल्यानंतर काय होतं की त्या हिरव्या मिरचीला सुद्धा पाणी सुटतं। आणि मीठ सुद्धा घातलेले आहे आपण याच्यामध्ये, तर तेवढंच पाणी बऱ्याच वेळेला पुरेसं होऊन जातं। तर तुम्ही इथे बघू शकता, मला इथे पाण्याची अजिबात गरज वाटत नाही आहे। एकदम घट्टसर हे पीठ आपलं भिजवलं जातं आहे। जर तुम्हाला याच्यापेक्षा पण तुमचं जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही अगदी चमचाभर पाणी याला लावू शकता, आणि गरज नाही वाटली तर नाही लावलं तरी काही हरकत नाही। तुम्ही बघू शकता, भरपूर ओलसरपणा आलेला आहे आपल्या या पिठाला। तर वरतून अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते वळायला आपल्याला सोपं जाईल, यासाठी तेल लावलेलं आहे मी। चांगल्या प्रकारे सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ज्या वड्या बनवायच्या आहेत, हे आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे। जर आपण याला असंच ठेवलं 5-10 मिनिट जरी, तर याला आणखी पाणी सुटू शकतं आणि हव्यात अशा वड्या आपल्या बनणार नाही। म्हणून लगेचच याच्या झटपट आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता, हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं मी आणि त्यानंतर आपल्याला लगेच याच्या वड्या वळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये थापून सुद्धा बनवू शकता, किंवा अशा प्रकारे रोल बनवून सुद्धा तुम्ही त्या करून घेऊ शकता। तर याचे मी आता रोल बनवून घेते। आणि रोल बनवण्याच्या अगोदरच आपल्याला गॅसवर लगेच तुम्ही स्टीमर ठेवू शकता किंवा कढाई ठेवू शकता, त्याच्यामध्ये चाळणी वगैरे ठेवून सुद्धा या वाफवून घेऊ शकता। तर सुरुवातीला अगदी ते गरम करायला ठेवा, म्हणजे आपल्या वड्या बनतायत तोपर्यंत आपलं पाणी सुद्धा छान उकळेल आणि या वड्यांना पाणी जास्त सुटणार नाही या पिठाला। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्तपैकी 3 रोल माझे बनवून झालेले आहेत। आणि मी ते कढाईमध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाण्याला सुद्धा चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। तुम्ही बघू शकता, वाफा निघतायत चाळणीतून। तर चाळणीला अगदी वरतून थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या वड्या आपल्याला अशा प्रकारे याच्यावर ठेवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता, त्याच्यावर ठेवलेले मी आणि झाकण ठेवून आपल्याला छान आता याची वाफ काढून घ्यायची। तर गॅस कमी ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून छान वाफ काढून घ्या आता याची। तर 10 ते 15 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून पाहणार आहोत। मस्त वाफ निघतीये आणि वड्यांना अशा प्रकारे प्रेस करून बघायचं। तर तुम्ही बघू शकता, आपलं बोट आतमध्ये जात नाहीये,
म्हणजे वड्या आपल्या एकदम इथे परफेक्ट शिजलेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे, आपल्याला या गॅसवरून काढून घ्यायच्या आहे कढईतून आणि अशा प्रकारे ताटात पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. तर थंड झाल्यानंतरच वड्या आपल्याला कट करायचे आहे. जर तुम्ही गरम असताना कट केल्या तर याचे तुकडे होऊ शकतात बारीक. त्याच्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि चाकूच्या साहाय्याने नंतर अलगदपणे याचे मस्त पातळसर आपल्याला काप करून घ्यायचे. तर या पद्धतीने मी वड्यांचे काप करून घेते आणि पुढे दाखवते तुम्हाला की काय करायचं आहे. वड्यांचे काप करून झालेले आहेत आणि कढाईमध्ये मी दुसऱ्या इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर इथे मी 3 पळ्या तेल घातलेले आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला मस्त फोडणी बनवायची. तर जिरे मोहरी मी घातलेली आहे आणि भरपूर सारा आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे की त्यामुळे काय होतं की मस्त छान फ्लेवर येतो. कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे या फोडणीमध्ये, या रेसिपीच्या. आणि थोडेसे आपण वरतून पांढरे तीळ घातलेली आहेत, कोथिंबीर घातलेली आहे फोडणी जळू नये म्हणून. आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे याला थोडंसं. आणि लगेचच याच्यामध्ये आपण हे काप करून घेतलेल्या ज्या वड्या होत्या ना, तर त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आणि मस्तपैकी व्यवस्थितपणे या वड्या या फोडणीमध्ये मिक्स करायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता दिसतानाच एकदम छान दिसते ही फोडणी या वड्यांसोबत. पण एखाद मिनिटभर छान आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की मस्त फोडणीचा जो फ्लेवर आहे ना, तर तो या वड्यांना येईल आणि एकदम छान मस्त अशा आपल्या वड्या चवीला बनतील. तर मी थोडंसं झाकण ठेवते आणि 1 मिनिटभर छान याची वाफ काढून घेते. हे कमी गॅसवर आपण छान 1 मिनिटभर मस्त वाफ देऊन घेतलेली या वड्यांना. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या वड्या या बनून तयार झालेल्या आहेत. तर एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते की जेवढ्या वड्या तुम्हाला एका टायमाला खायच्या आहेत ना, तर तेवढ्याच वड्यांना फोडणी द्या. म्हणजे काय होईल की मस्त गरमागरम वड्या खाता आपल्याला येईल आणि चवीलाही छान लागतात या वड्या. तर मस्तपैकी या गरमागरम वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे शेंगदाणे आणि दह्याच्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतात या वड्या. तर नक्की तुम्ही सुद्धा या वड्या बनवून बघा. पौष्टिक तर आहेच, कारण दुधी भोपळ्यापासून आपण त्या बनवलेल्या आहेत. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला तुम्ही नक्की. आणि सोबतच आवडलीसुद्धा असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत मला नेहमीच घेऊन येता येईल. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.